आधी देवकीच्या कुशी उपजला, वाढे यशोदा घरी. माया जाणून पुतने सवधिले, गोवर्धना उद्धरी. कंसा मागून कौरवास वधुनी, कुंती सुता रक्षितो. व्यासे भगवते रसाळ लिहिले, ते श्रीकृष्ण लीलामृत. गोपाल कृष्ण भगवान की जय. साधकांनो, माझ्या काही अपरिहार्य कारणामुळे मी 8 ते 10 दिवस 15 दिवस म्हणा तुमच्याशी संवाद साधू शकलो नाही. याचा अर्थ मी दिलेले शब्द पाळणार नाही असा नाही. श्रावण महिना आहे, आपण एकच ज्योतिर्लिंग बोललेलो आहोत. बाकीचीही ज्योतिर्लिंग मी तुम्हाला या उर्वरित 8 दिवसामध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पण आज सुरुवातीला मी जो श्लोक म्हटला त्याच्यावरनं तुमच्या निश्चित लक्षात आलं असेल की आज गोकुळाष्टमी आहे. श्रावणवद्य अष्टमी, कृष्ण जन्म. आज मध्यरात्री मथुरेच्या कारागृहामध्ये गोपालकृष्णांचा अवतारी जन्म झाला. आता काही अवतारी म्हणतात, काही त्याच्यामध्ये मुंडे मुंडे मतील भिन्ना, व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत, हे लक्षात ठेवा. मुळात अवतार आणि जन्म यामध्ये फरक आहे. अवतार हा देह धारण करून येतो आणि जन्म हा योनी मार्गे होतो. आता रामाचा जन्म झाला आहे. कृष्णाच्या जन्म आणि अवतार याविषयी बऱ्याच शंकता आहेत. काही जणांचं म्हणणं आहे कृष्णाचा देवकीच्या पोटी जन्म झाला, आणि काही जणांचं म्हणणं आहे कारागृहामध्ये कृष्णाने अतिशय तान्ह्यावाळाच्या रूपात अवतीर्ण झाला. आपल्याला त्याच्याशी काही एवढं महत्त्वाचं नाही आहे. कृष्ण अवतार आहे हे आपण मान्य करायला काहीच हरकत नाही. कृष्णाविषयी बोलण्यासारखं बरंच काही आहे, बरंच काही आहे. कृष्ण हा एक प्रसिद्ध तत्ववेत्ता होता असं म्हटलं तर वावगं ठरू नये. कृष्ण आणि राम याच्यातला अनेक वेळा मी तुम्हाला फरक सांगितला आहे. कृष्ण हा आदरणीय आहे, आचरणीय नाही. कारण कृष्णाचं आचरण करायचं ठरवलं तर परिस्थिती फार वेगळी उद्भवेल, हे लक्षात घ्या. कृष्ण हा आदरणीय आहे आणि राम हा आचरणीय आहे. कृष्ण हा कर्मावर चालणारा आहे, राम भावनेच्या अधीन आहे. आपल्याला राम आणि कृष्ण यांच्यामधला आज भेद बघायचा नाही. राम आणि कृष्ण यांच्याबद्दला कुठलंही गोष्ट आज आपल्याला बोलायची नाही आहे. आज आपल्याला फक्त कृष्णाबद्दल बोलायचं आहे. कृष्ण हा आदरणीय आहे. कृष्ण याची तत्व
ही फार सुंदर आहे. त्याचं सर्वात आवडणारं मला एकमेव तत्व म्हणजे पुढे गेल्यावर मागे वळून बघू नये. हे त्याचं तत्व मला खूप आवडतं. हे त्यांनी त्याच्या कृतीतनं दाखवून दिलंय. कसं बघा, गोकुळामध्ये वय वर्ष 8 वर्षापर्यंत कृष्ण गोकुळात होता. 8व्या वर्षी कृष्णाने गोकुळ सोडलं आणि मथुरेकरता रवाना झाला. आता इथे प्रामुख्याने बघा, कृष्ण 8व्या वर्षी मथुरेकरता रवाना झाला आहे. तो कृष्ण पुन्हा कधीही गोकुळामध्ये आला नाही. याचं पहिलं की तो मागे जे आहे ते सोडून पुढे चाललेला आहे, मागे कधी वळला नाही. याचं दुसरं, गोकुळातल्या गोपिका म्हणा, गोप म्हणा किंवा गोकुळातला समस्त जनसमुदाय हा कृष्णावर उत्कंठ प्रेम करणारा होता. पण कृष्ण हा कधीही भावनेच्या आहारी गेला नाही आणि भावनावश होऊन तो पुन्हा कधीही गोकुळात आला नाही. कृष्ण पुढे मथुरेत जातो, कंसाचा वध करतो, मथुरेमध्ये राज्य स्थापन करतो. कालयौवनाला, जरासंधाला घाबरून म्हणा किंवा कुठल्याही परिस्थितीमध्ये म्हणा, त्याला मथुरेचा त्याग करावा लागतो आणि मथुरेचा त्याग करून हा कृष्ण द्वारकेमध्ये जातो. द्वारकेत गेलेला कृष्ण पुनश्च कधीही मथुरेकडे आलेला नाहीये. मथुरेत आलेला कृष्ण कधीही गोकुळात गेला नाही. त्याचप्रमाणे द्वारकेमध्ये आलेला कृष्ण हा कधीही मथुरेत गेला नाही. म्हणजे त्याचं तत्व हे सर्वात महत्वाचं, पुढे गेल्यावर मागे वळून बघू नका, मागचा विचार करू नका. हे त्याचं तत्व खरोखर वाखण्याजोग आहे. या तत्वाचा एक फायदा महत्वाचा आहे, तो म्हणजे दुःख आपल्यापासून दूर जातं. कारण गता गोष्टींमध्ये ज्याप्रमाणे काही सुखाच्या आठवणी असतात, त्याचप्रमाणे काही दुःखाच्याही आठवणी असतात. आणि आपण सारखा मागे वळून बघितलं किंवा मागचा विचार करत राहिलो तर आपल्याला दुःखाच्या गोष्टी आठवल्याने दुःख प्राप्त होतं. द्वारकेतला कृष्ण कुरुक्षेत्रावर गेला. कौरव पांडवांच्या युद्धामध्ये निशस्त्र आपल्या बुद्धीच्या जोरावर त्यांनी युद्ध लढलं. त्या ठिकाणी गेलेला कृष्ण पुन्हा द्वारकेमध्ये आलाय असा उल्लेख नाहीये. त्यामुळे कृष्णाचं मला आवडणारं सर्वात महत्वाचं तत्व म्हणजे
पुढे गेल्यानंतर मागे वळून बघायचं नाही, मागचा विचार करायचा नाही. कृष्णाचं दुसरं एक आवडतं तत्व, कृष्ण हा भावनेच्या अधीन कधीही नव्हता. कृष्ण हा कर्माच्या अधीन आहे. त्यांनी गीतेमध्ये सुद्धा सांगितलंय कर्म करा. आणि कर्माच्या अधीन असल्या कारणाने आणि भावनेच्या अधीन नसल्याने त्याला कधीही दुःख प्राप्त झालं नाही. गोकुळातल्या गोपिकांविषयी भावनावश झाला असता तो वारंवार गोकुळात आला असता आणि दुःख त्याला सतावलं असतं. पण हा भावनेच्या अधीन कधीही झाला नाही. भगवान गोपाल कृष्णाला अनेक नाव आहेत. भगवान गोपाल कृष्ण भावनेच्या अधीन झाला नाही. कुरुक्षेत्रावर जर त्यांनी बुद्धीच्या चातुर्यावर युद्ध केलं ते फक्त आणि फक्त कर्मावर आधारित होतं. आता ते दुःख, ते युद्ध धर्माचं होतं, अधर्माचं होतं, नीतीचं होतं, अनीतीचं होतं. यामध्ये अनेक मतभिन्नता आहेत. त्यामुळे मी त्याविषयी काहीही बोलणार नाही. कारण मतमतांतर असू शकतात. मी बोललेलं तुम्हा लोकांना पटलंच पाहिजे असा आग्रह नाही. पण वैचारिक दृष्ट्या जर विचार केला सूक्ष्म तर त्यातलं तथ्य कळू शकतं. नियती ही कर्म सिद्धांत सांगते की तुम्ही जे कर्म कराल त्या कर्माचं फळ हे तुम्हाला भोगावंच लागतं. यामधनं कृष्ण चुकला नाही. कोणीही असो तो चुकला नाही. कृष्णालाही आपल्या कर्माचं फळ भोगावं लागलं. कृष्ण हा भावनिक नव्हता हे मी पहिल्यापासून सांगतोय. कृष्णाला कर्मसिद्धांत भोगावा लागला याचं मूळ कारण नियतीनुसार या भूतलावावर जो कोणी मनुष्य रूप धारण करून अवतार घेईल किंवा जन्म घेईल त्याला कर्म हे करावं लागेल आणि त्यांनी केलेल्या कर्माचं फळ हे त्याला भोगावं लागेल. आता कर्मसिद्धांत, थोडंसं कर्मसिद्धांताविषयी आपण बघू, कारण कृष्णाने कर्मसिद्धांत उपभोगला आहे. त्यामुळे थोडंसं कर्मसिद्धांताकडे वळू. कर्मसिद्धांत हा देहाला नाही आहे, मनाला आहे. मनापासून तुम्ही जे कर्म कराल
आता इथे पुन्हा प्रामुख्याने पाप पुण्याचा हिशोब येतोय. मी पाप आणि पुण्य याचा अनेक वेळा अर्थ समजावून सांगितला आहे. सकृत दर्शनी जे कर्म कराल ते सगळं कर्म हे पुण्यमय गणलं जातं. कृष्णाने युद्धभूमीवर अर्जुनाला गीतोपदेश सांगून युधिष्ठिराला अश्वत्थामा हतइति नरोवा कुंजरोवा हे बोलायला लावून त्यांनी कौरव वंशाचा नाश केला. आणि म्हणून तो गांधारीचा शाप म्हणा किंवा तुम्ही काहीही म्हणू शकता, पण त्याला सरते शेवटी आपल्या डोळ्या देखत 84 लक्ष यादव कुळांचा नाश बघावा लागला आणि स्वतःला मृत्यूला कवटाळावं लागलं. ते बाणाचं निमित्त असो, भिल्लाचा असो, काहीही असो, पण कृष्णाला मृत्यूला कवटाळावं लागलं. आता इथे थोडंसं मी तफावत्मक बोलतो बघा. तुम्ही म्हणाल मला अनेक जण हा प्रश्न विचारतात म्हणून मी हे सविस्तर सांगतो की कृष्णाला कर्मसिद्धांतानुसार कौरव कुळाचा नाश केल्यामुळे दुःख उपभोगावं लागलं. अंती यादवांचा नाश झाला. आता कौरव कुळ हे ब्राह्मण नव्हतं, क्षत्रिय होतं. तरीही क्षात्र धर्म पाळून सुद्धा कृष्णाला त्या कर्मसिद्धांतानुसार भोग भोगावे लागले. मग तफावतेप्रमाणे रामानी सुद्धा रावण वंशाचा नाश केला. बरं, रावण कुळ हे ब्राह्मण कुळ आहे, कारण रावणाचा पिता ब्राह्मण, माता दानव कर्कशी, पण ते ब्राह्मण कुळ आहे. त्यातल्या त्यात रावण हा 16 शास्त्र 18 पुराण 4 वेद जाणणारा ब्राह्मण आहे. मग प्रश्न असा उपस्थित होतो, रावणाला मारणारा किंवा रावणाचा वध करणारा प्रभू रामचंद्र त्यांना मृत्यू नाही, शरयूमध्ये चालत गेले. मग त्यांना कर्मसिद्धांत नाही का, हा प्रश्न मला अनेक जण विचारतात. तर त्याचं उत्तर ऐका. कृष्णाने जे युद्ध केलं ते मनापासून लढलाय. त्याला कुरुवंशाचा नाश करायचा होता म्हणण्यापेक्षा अनितीचा नाश करायचा होता असं आपण म्हणू. आणि म्हणून त्यांनी ते मनाने युद्ध केलं आणि म्हणून त्याला कर्मसिद्धांताचा भोग भोगावा लागला. रामानी रावण वंशाचा नाश केला ते फक्त कर्तव्यपूर्तीमुळे, एका अबलेची विटंबना थांबवण्याकरता, अबलेला मुक्त करण्याकरता राम देहानी युद्ध लढलाय, मनानी युद्ध लढलेला नाही. कारण याचं सुंदर उदाहरण 2. ज्यावेळेस राम धारातीर्थी पडतो त्यावेळेस, माफ करा, रावण धारातीर्थी पडतो त्यावेळेस प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला सांगतात त्याच्याकडनं नीती ज्ञान शिकून घे.
म्हणजे भावनेच्या अधीन होऊन त्याला मारलं नाही. पण दुसरं आणखीन, ज्यावेळेस सीतेची मुक्तता करून तिला अयोध्येत घेऊन येतो, त्यावेळेस कौसल्या विचारते, तू रावणाचा वध केलास का? त्यावेळेस तो म्हणतो, नाही, मी कर्तव्य म्हणून त्याच्यातील असुर शक्तीचा नाश केला. म्हणजे राम देहानी युद्ध लढलाय म्हणून त्याला देहाला कर्मसिद्धांत नाही. असो, भगवान गोपाल कृष्ण यांच्या अनेक कथा सांगितल्या जातात. काही पटणाऱ्या आहेत, काही न पटणाऱ्या आहेत. पण ज्या न पटणाऱ्या सुद्धा असतील, असू शकतात, आहेत असं म्हणा चला, तर त्याच्यामध्ये सुद्धा तथ्य आहे. आता कसं, कृष्ण हा तत्ववेत्ता होता, हे मी सुरुवातीला सांगितलं. आता न पटणाऱ्या गोष्टी कृष्णानेच त्याचा उल्लेख फार सुंदर केलाय. कृष्ण काय म्हणतो बघा, ज्या वेळेस जन्मेजय धारा तीर्थी पडतो, त्यावेळेस सगळे जण तिथे हजर असतात. ते म्हणतात, तू भगवान आहे, तू सर्वव्यापी आहेस, तू परमात्मा आहेस, याला उठव, नाहीतर पांडवांचा वंश नष्ट होईल. त्यामुळे याला जीवित करण्याची जबाबदारी तुझी आहे. कृष्ण विचार करतो, हातामध्ये पाणी घेतो आणि कृष्ण म्हणतो, बघा कृष्णाची वाक्य काय, मी आयुष्यात खोटं बोललो नसेल, मी आयुष्यात खोटं बोललो नसेल, मी युद्धात पळालो नसेल, आणि मी अजन्म ब्रह्मचारी असेल, तर हा उठून बसेल. असं म्हणून ते पाणी त्याच्या देहावर शिंपडतो, तो उठून बसतो. आता आश्चर्याची गोष्ट आहे, सगळे तिथे जमलेले असतात. ते म्हणतात, ही लीला कोणती? तू जे बोललास ते खरं बोललास का? कृष्ण हसतो. आता इथे कृष्ण स्पष्ट करतो, जे मी सांगितलं कर्म सिद्धांत, त्याविषयी इथे कृष्ण स्पष्ट सांगतो. कृष्ण म्हणतो, मी खोटं बोललो, हो, मी खोटं बोललो. एवढंच काय, मी सत्यवचनी युधिष्ठिराला सुद्धा अर्धसत्य बोलायला लावलं. मी युद्धातनं पळालो नाही का, तर पळालो. कालयौवनाला घाबरून मुचुकुंदांच्या गुहेत लपणारा भगवान गोपाल कृष्ण हा युद्धातनं पळाला, म्हणूनच त्याला गुजराती लोक रणछोडदास असं संबोधन देतात. म्हणजे मी युद्धातनं पण पळालोय. बघा, तिसरं, मी अजन्म ब्रह्मचारी असे. 16 सहस्र सोडा, हो, मी तर रुक्मिणीशी विवाह केला होता. मग मी ब्रह्मचारी कसा? तर यावर कृष्ण सांगतो, मी युद्धातनं पळालो, मी नेहमी खोटं बोललो, किंवा
मी रुक्मिणीशी विवाह केला, या सर्व गोष्टी माझ्या देहानी केल्या आहेत. मनानी किंवा आत्म्यानी मी या गोष्टी केलेल्या नाहीत. माझं मन आणि माझा आत्मा त्या नियतीपाशी स्थिर आहे आणि त्या आत्म्यानी, त्या मनानी कुठल्याही गोष्टी केल्या नाही. त्याला स्मरून मी याला उठवलं. याचाच शुद्ध अर्थ असा आहे, तुम्हाला जी कर्तव्यपूर्तीची कर्म करायची आहेत, कर्तव्यपूर्तीची ती सर्व कर्म तुम्ही देहानी करा. कुठल्याही कर्मामध्ये मनस्वी गुंतू नका. कुठलंही कर्म मनस्वी करू नका. याचे दोन फायदे आहेत. एक, कर्म सिद्धांतानुसार आपण केलेल्या कर्माचं फळ आपल्याला भोगायला मिळणार नाही. आणि दुसरं, मन जर कशात गुंतवलं नाही तर आपल्याला दुःखच प्राप्त होणार नाही. म्हणून मी अनेक वेळा सांगतो, माझ्या दृष्टीने कृष्ण हा एक प्रचंड तत्ववेत्ता होता. कृष्णाचं चरित्र हस्तिनापूरमध्ये असताना, कुरुक्षेत्रावर असताना, द्वारकेत असताना, मथुरेत असताना, गोकुळात असताना, कुठल्याही ठिकाणी असलेला कृष्ण याचं चरित्र त्या वेळेस बघितलं तर त्याच्या प्रत्येक वागण्यात, प्रत्येक बोलण्यात काहीतरी तत्व लपलेलं आहे. आता कृष्ण देव होता की नाही हे फार वादातीत आहे. सध्याचं जे चाललं त्याच्या हिशोबाने मला काही बोलायचं नाही. पण कृष्णाची दोनच तत्व, कृष्णाची प्रामुख्याची दोन तत्व जर तुम्ही अवलंबलीत तर तुमच्या उर्वरित आयुष्यामध्ये तुम्हाला क्षणभर सुद्धा दुःख किंवा क्लेश होणार नाही आणि समाधानाने तुम्ही तुमचं आयुष्य जगू शकाल, ही मी खात्री देतो. कोणती दोन तत्व? एक, पुढे आल्यानंतर मागे वळून बघू नका, म्हणजे मागचा विचार करू नका. आणि दुसरं, कुठलंही कर्म हे देहानी करा, मनाने फक्त ईश्वराशी एकरूप राहा, परमात्म्याशी एकरूप राहा, सद्गुरूंशी एकरूप. मी कोणाशी एकरूप राहा असं नाही सांगत की दत्ताशी राहा, कालीशी राहा, शंकराशी राहा, नारायणाशी राहा, विष्णू नाही. कोणाशीही एकाशी मनाने पूर्णतः एकरूप राहा. आयुष्यात तुम्हाला दुःख मिळणार नाही, ही मी खात्री देतो. गोकुळाष्टमीच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना भगवान गोपाल कृष्णाच्या अनेक अनेक आशीर्वाद प्राप्त हो. तुमची दुःख, संकट याचं निरसन हो, ही प्रभुचरणी मी प्रार्थना करतो. तसं गोपाल कृष्णावर बोलण्यासारखं भरपूर आहे, भरपूर म्हणजे भरपूर. गीतेवर जरी बोलायला लागलो तरी बराच वेळ निघून जाईल. पण मला जेवढं कृष्णाचं सार तुम्हाला सांगता आलं तेवढं मी सांगितलंय. पुनश्च तुम्हाला गोकुळाष्टमीच्या अनंत शुभेच्छा. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय.